आणि पाखरेची खरेदी पण झालेली आहे, विक्रमी खरेदी। आतापर्यंत चर्चा आहे की महाराष्ट्रामध्ये या सीझनची सर्वात मोठी विक्रमी खरेदी आहे। गेली 55 लाखाची खरेदी केली। अभिमान आहे आमच्या माणसांनी आज एवढे महाराष्ट्रामध्ये टॉपची 4 मैदान 1 नंबर सुद्धा केला। आणि आता थोड्याच काही दिवसांनी पुशेगावचा मैदान झाल्यानंतर पाखऱ्या मुंबईला पळाला झाले। दोन्ही तिन्ही मैदानाची वडकीच्या मैदानाची पण नियोजन झालेलं आहे आणि पुशेगावच्या मैदानात पैरे गुपित असणार आहे। पैरे गुपित असणार आहे, कारण आपल्या मुंबईचं केलंय तर पैरे गुपितच असतं। नक्की म्हणजे मोठे मोठे छकडे मालक त्या पाखऱ्याच्या साठी पाठीमागे होते, म्हणजे घेण्यासाठी। पण तो योगायोग आम्हाला जुळून आला, आबा शेवाळे आणि आम्ही। त्यांची विक्रमी खरेदी झालेली आहे आता पाखऱ्याची। तर नक्की सप्त हिंद केसरी वादल आणि पाखरे कधी पळेल का वरती कधी पण कॉल करावा त्यांच्यासाठी बैल कधी पण सकाळी तयार असणार। कार्यकरांचे आणि वैभव पाटीलचे दोन्ही बैल आमचेच आहेत आणि आमचे बैल त्यांचेच आहेत। मित्रांनो, आपल्या समोर आहेत बदलापूरचे 1 नंबर गाडा मालक म्हणजेच आपल्या भिंगी बैलाचे मालक प्रदीप शेठ गीते। दादा नमस्कार। नमस्कार दादा, आज आपला भिंगी या खिडकाली मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झालेला आहे। कसं काय आजचं नियोजन होतं सांगा ना। आजचं नियोजन वैभव पाटील आणि आनंद तारेकर यांचा मार्ग होता आम्हाला पैऱ्याला, आणि आज चांगल्या प्रकारे गाडी पळाली आणि गाडीचा गुलाल झाला। आनंदाची गोष्ट आहे सर्वांना। पैऱ्याचं नियोजन करतात खूप चांगला। आणि आज गाडीवर विशेष ड्रायव्हर कोण होता आपल्या? कुणाल ड्रायव्हर अतिशय म्हणजे चर्चेचा ड्रायव्हर म्हटलं तर कुणाल ड्रायव्हर। आणि मला वाटतं नेहमी तुमच्या गाडीवर कुणाल ड्रायव्हरच असतो? आमचा कुणाल ड्रायव्हरच असतो गाडी। आणि जो नियोजन झाला भिंगीचा, मला वाटतं आता या सीझन किती गुलाला झाली भिंगीची? भिंगीची आता 3रा गुलाल आहे। हा 3रा गुलाल आहे। 3ऱ्या गुलालाचा मानकरी म्हणजे 2025 सीझन गाजवायला सज्ज झालाय तो। आणि आता काही दिवसापूर्वी ना आम्ही प्रत्येक मैदानामध्ये नाव ऐकतो प्रदीप शेठ गीते आणि शेवाळे यांचा बावरे आणि पाखऱ्या, ही जोडी पण पळाली आणि पाखऱ्याची खरेदी पण झालेली आहे, विक्रमी खरेदी। आतापर्यंत चर्चा आहे की महाराष्ट्रामध्ये या सीझनची सर्वात मोठी विक्रमी खरेदी आहे। तर सांगा ना त्या खरेदीविषयी। खरेदी आबा शेवाळे आणि आम्ही एकत्र मिळून केलेली आहे आणि बरेच दिवसापासून आम्ही वर्षभर बैल शोधतच होतो आणि आबांच्या नियोजनात आम्हाला तो बैल सुचवला आणि आम्ही तो बैल घेतला। आणि घेतल्यानंतर आम्ही लगोपाठ 4 मैदान 1 नंबर सुद्धा केला। आणि आता थोड्याच काही दिवसांनी पुशेगावचा मैदान झाल्यानंतर पाखऱ्या मुंबईला पळाला येईल। मागच्या सीझनला पण मुंबईची काही मैदानं गाजून गेलेली आहे, पण तो नियोजन वेगळा होता। पण या सीझनला मला वाटतं बदलापूरकरांचं नाव लागणार आहे, बदलापूरकरांचं नाव लागणार आहे आता। आणि कुठेतरी अभिमानाची गोष्ट आहे। नक्कीच आज महाराष्ट्रभर त्या पाखरेची चर्चा असतो। जो झरेकरांचा पाखरे आहे खूप मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये पळून त्यांनी पूर्ण महाराष्ट्र गाजवलेला आहे। मग भिंगीच्या सोबत पण कधी एखादा फेरा आम्हाला दिसेल का इथं? हो नक्कीच पळेल ना, कारण घरची गाडी होईल। घरची गाडी पळेल ना नक्कीच। आणि आता पुशेगावचं आणि वडकीचं काही मैदान येतात, तर काही नियोजन झालंय का? झाले दोन्ही तिन्ही मैदानाची वडकीच्या मैदानाची पण नियोजन झालेलं आहे आणि पुशेगावच्या मैदानात नियोजन झालं। पैरे गुपित असणार आहे, कारण आपल्या मुंबईचं केलंय तर पैरे गुपितच असतं। नक्कीच गुपितच ठेवलं। आणि तुम्ही काय सांगितलं आता पुशेगावचं मैदान झाल्यानंतर पुशेगावचं मैदान झाल्यानंतर मुंबईला बैल आपला पाखरे आपल्या घरी येईल आणि मुंबईच्या मैदानात आम्ही पळवण्याचा प्रयत्न करू। आणि नक्कीच मागच्या सीझनला आम्ही बघितलं खूप साऱ्या गाड्या पाखऱ्याच्या पण त्या गुलालातच राहिल्या। आणि अपेक्षा करतो आम्ही जसं बदलापूरकरांचं नाव भिंगीनी चालवलं आहे तसा पाखऱ्या पण चालवणार आहे। काय सांगाल आता इतकी मोठी अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी खरेदीचा? आमचा गावचा आणि बदलापूर शहराचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो। आणि आमची भिंगी आणि नाग्या यांनी देखील बऱ्याच कानाकोपऱ्यात नाव पोचवलेलं आहे। त्याच प्रकारे आता पाखरे देखील अख्ख्या महाराष्ट्रात बदलापूर शहराचा कात्रप गावाचं नाव आणि आमच्या सर्व मित्रमंडळीचा जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांची मान नक्कीच उंचावेल आहे आणि आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा। पण खरेदीविषयी सांगा ना, आपण पाखऱ्याचीच का निवड केली? आम्हाला खरेदीचा म्हणजे असा विषय घ्यायचा तर चांगलाच बैल घ्यायचा अशा नियोजनात होतो आम्ही। आणि योगायोग असे आले म्हणजे नशिबातच आमच्या होता। अनेक म्हणजे मोठे मोठे छकडे मालक त्या पाखऱ्याच्या साठी पाठीमागे होते, म्हणजे घेण्यासाठी। पण तो योगायोग आम्हाला जुळून आला, आबा शेवाळे आणि आम्ही मिळून जो घेतला आणि म्हणजे आमच्या नशिबातच होता एकंदरीत। आणि आता याच्या पुढचे देखील पाखऱ्यावर खूप आमच्या अपेक्षा आहेत की आमचं नाव पूर्ण जसं मुंबईला आमचं भिंगी आणि नाग्यानी नाव गाजवलं तसं वरच्या खेळात पण म्हणजे जे गटाची शर्ती असतात हिंदकेसरी लागला पाहिजे अशी आमच्या सर्व मुलांची इच्छा होती। तर ती इच्छा आज पूर्ण झाली। तशी बघायला गेल्यानंतर आमच्या घेतल्यापासून 4 गुलाल आमच्या तिकडे देखील झालेत।
आबांचं आणि तुमचं काही चांगलं मैत्रीचं संबंध आहेत, काही गोष्टी सांगा ना आम्हाला. आबांचे आणि आमचे गेले 30 वर्षापासून संबंध आहेत. खरं म्हणजे आबांना मुंबईला आमच्या वडिलांनी आणले, म्हणजे वसंत मारुती गीते त्यांच्या नावाने पहिले गाडी पळत होती आणि आबांची जी पहिली गाडी जी मुंबईला आली असेल तर ती आमच्या वडिलांनी उतरवली होती ती गाडी. वडिलांचे आणि आबांचे एकदम घरचे संबंध आहेत, घरोबा आहे. तेही आमच्या सुखदुःखात सामील होतात आणि आम्ही देखील त्यांच्या सुखदुःखात. त्या बैलगाडी क्षेत्रातून संबंध जुळलेले ते आजपर्यंत तसेच टिकवले गेले. त्याच्यामुळे ते अजून वडिलांचा वारसा मी देखील पुढे चालवतोय. जसं आता पाखरे आपला आबांच्या जवळ आहे, त्यांच्या घरच्या गाडीचं नाव पडतोय, तर ती घरची गाडी पण मुंबईमध्ये पळतात दिसेल का पाखऱ्या आणि बावऱ्या? हो दिसेल ना, नक्की दिसेल. कारण ओपनला नाव आपलं राहणारच आहे. नक्की नक्की हो, स्वतःच्या बैलांचं नाव असेलच नक्कीच. आणि आजचा हा मैदान झाला खिरकालीचा, आजच्या मैदानाविषयी सांगा ना काही. आजचा मैदान खूप चांगला झाला. कमिटीने पण नियोजन चांगल्या प्रकारे केलं होता आणि शर्यती खिडकाळीचा आज जुना जाणता मैदान आहे. म्हणजे मला वाटतं 25-30 वर्षापासून मैदान खूप जुना आहे आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन असतो या मैदानाचं. बिंगीचं आणि नाग्याचं काही किस्से आठवणी सांगू शकता का तुम्ही? बिंगीचे आणि नाग्याचे खूप किस्से आहेत. ते म्हणजे अशा अशा शर्यती आहेत की म्हणजे जेव्हा आमच्या म्हणजे काही शर्यती असतात मैत्रीपूर्वक असो किंवा काय, तर त्यावेळेस नक्कीच कधीच आम्हाला खाली बघण्याची वेळ भिंगीने आणि नाग्याने कधी येऊन नाही दिल्या आणि प्रत्येक वेळेस मैदानात आम्हाला गुलालात ठेवण्याचं काम या दोन्ही भिंगी आणि नाग्याने केलं आहे. आणि अतिशय सुंदर, म्हणजे मी तो कौतुक करीन तुमचं. मी बघतो ना खाली बैलाच्या अंगावर गुलाल, पण तुम्ही खाली फक्त एक टिकली लावले. आम्ही येतो गुलालासाठीच, पण आम्ही खूप संयमाने शर्यती खेळतो. हा खेळ आहे, खेळाप्रमाणेच खेळला पाहिजे आणि आनंदोत्सव साजरा करताना आपल्यापासून दुसऱ्याला पण त्रास नाही झाला पाहिजे. म्हणतात ना, ती विजय हा पचवता आला पाहिजे. बरोबर आहे. आणि आजचा पहिरा पण खूप चांगला होता, कारण जेव्हा मानगरचा वादल आहे, हिंदकेसरी वादल, आज त्याच्याच दावणीला घडलेला तुम्ही वासरू केला होता आणि खूप चांगली गाडी पळवली. आमचे मित्र आनंद शेठ वैभव कुठे गेला काय आनंद, काय सांगाल आज भिंगी सोबत आपल्या याचा पहिरा झाला आणि खूप चांगली गाडी गुलालत राहिली? नाही, आमची घरचीच गाडी आहे. गेल्या वर्षी याच गाडीने भरपूर मोठ्या गाड्या मारलेल्या, म्हणजे अपेक्षेच्या पेक्षा जास्त मोठ्या गाड्या मारलेल्या आणि यंदा ती सुरुवात चालू केली. आज पण मोठी गाडी होती. ॲक्च्युली गावाचा नाव वेगळाच होता. खाली बैल बघितल्यावर समजलं मोठी गाडी होती. सोनार पाडवाल्यांचा पाखऱ्या आणि बावड्या घोरपडे यांची शिट्टी होती. गाडी झाली खूप, मला वाटतं काही एक दुर्घटना झाली आणि समोरचा जो पुष्प बैल होता पैऱ्यामध्ये पळालेला, त्याच्या लागला, पण वादलच्या काही लागलाय का? नाही, वादलच्या लागला नाही. ॲक्च्युली पुढाला जुकार फिरल्यामुळे थोडा फास लागला होता, घाबरला होता बैल, डाव्यावर नेला तर कापत होता. नंतर आता झाला, ओके झाला. आज बैल आणला होता फेऱ्याला. पुष्प आणलेला का? नाही, वादल आणलेला. मोठाच फेरा होता, पण गर्दी एवढी बघून मग नाही फेरा काढत, तसंच चालवलं. लवकरच आम्हाला वादलच्या पण काही लढती इथं पाहायला मिळतील का? नक्कीच. आता एक फेरा काढून आपल्याला 17 वडकीच्या मैदानाला जायचं होता, त्याच्यामुळे एक शर्यत किंवा एक फेरा त्या हिशोबात आम्ही आलेलो आणि मग आता 17 नंतर वडकी झाल्यावर बैल इकडेच राहणार आहे. दादांची विक्रमी खरेदी झालेली आहे आता पाखऱ्याची, तर नक्की सप्त हिंदकेसरी वादल आणि पाखरे कधी पळेल का वरती घाटावर? नक्की. रात्री कधी पण कॉल करावा त्यांच्यासाठी, बैल कधी पण सकाळी तयार असणार. चारेकरांचे आणि वैभव पाटीलचे दोन्ही बैल आमचेच आहेत आणि आमचे बैल त्यांचेच आहेत. कुठेतरी आपले चांगले संबंध आणि टिकूनच राहतील असं. नक्की टिकून चालेल. स्वभावाने चांगले आहेत सर्व पोरं पण, आणि भाऊ पण चांगले स्वभावाने आहेत. म्हणजे आज एवढ्या मोठ्या पदावर आहेत, पण असं समजून देत नाही की आम्ही एवढा मोठा, सगळ्यांची एकदम प्रेमाने वागतात. त्याच्यामुळे आमची मनं जुलतात आणि गाड्या पण आज 2 वर्ष आम्ही एका पायऱ्यात पळतो. वादलचे काही नियोजन सांगा ना, पुढचे आता मैदान आले 3 फेऱ्यांचे. बैल आता वडकीच्या मैदानात पळायला जाणार आहे, त्याच्यानंतर 21च्या मैदानाला, आणि 21 झाला तर इकडं मुंबईला पळायला. आणि पुशेगावचं अजून 19-20 मध्ये आहे. शक्यतो बैल इकडेच पळणार. दादांना अभिनंदन देणार का आता पुढच्या काही गुलालासाठी? कारण आता पाखरे पळणार आहे. विक्रमी खरेदी केली, 55 लाखाची खरेदी केली. अभिमान आहे आमच्या माणसांनी आज एवढं महाराष्ट्रामध्ये टॉपची खरेदी केली. आम्हाला अभिमान आहे आणि नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि दादा, मला वाटतं त्या दिवशी मी दादांची मुलाखत घेत होतो, दादा बोलतो आपला पाखऱ्या घरी आल्यावरच घेऊ, पण कुठेतरी आपल्या मुंबईचं गाडा मालक आहेत, तर आता बैलाची खरेदी झालेली आहे, तर भरपूर जण गाडा मालक माहीत नव्हतं, पण कुठे ना कुठे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना माहीत पडतील की पाखऱ्याचे आपले मालक कोण आहेत. बरोबर. नक्कीच. आता पाखऱ्या इकडे आल्यावर त्यांचं नाव इथे टॉपलाच राहणार आहे, कारण आज टॉपचा बैल सध्या तरी टॉपला बैल पाखऱ्या आहे. इकडे आलं मुंबईला पण त्याच प्रकारे तो धुमाकूल घालणार आणि भाऊंचं नाव नक्कीच टॉपला नेणार. चालेल, तुमची मैत्री अशीच कायम राहो आणि नेहमी पैऱ्यात पळत राहावं. माझे चॅनल करून शुभेच्छा तुम्हाला. नक्की. धन्यवाद.